आता आपला उत्सव कोणता? गोकुळाष्टमी. मथुरेमध्ये अवतार धरिला, कृष्ण देवकीच्या गर्भाशी आला, सोडून या बेड्या बंदी सोडविल्या, जो बाळा जो जो जो. मथुरेमध्ये अवतार धरला. देवकी आणि वसुदेव याला कंसाने बंदीखान्यात टाकलं होतं आणि त्या कंसाला मारून बापाच्या आईवडिलांचे ऋण मुक्त केलं. जसं भगवंतानी आईवडिलांच्या ऋणातून मुक्त झाला, तसं आपण सुद्धा आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आपले आईवडील दुःखात आहे, संकटात आहे आणि त्यांना साथ दिली पाहिजे आणि आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आईवडिलांची सेवा करा हा दाखवून देणारा अवतार म्हणजे भगवंताचा कृष्ण अवतार. कृष्ण आणि गवळणी एकत्र केल्या, गोपाळ एकत्र केले, संघशक्ती तयार केली. संघशक्तीना फायदा होतो आणि एकत्र या आणि संघशक्तीना जागा, म्हणून दुष्टांचा नाश करण्याकरता कृष्णाने संघशक्ती तयार केली. आणि दुर्योधन माझं आहे ते माझं, दुसऱ्याचं आहे ते माझं, आजही बरोबर दुर्योधन झालेले. आणि मग ही प्रवृत्ती, दुर्योधन ही प्रवृत्ती आणि जगा आणि जगू द्या ही संस्कृती दाखवायचं काम भगवंतानी या कृष्ण अवतारात केलेलं आहे. मानवानं कसं जगावा, कसं वागावा, कसं राहावा, जसं एखादं मॉडेल मशिनरी बनवली जाते आणि ते कसं वागायचं, तशी हा मनुष्य देहाचं मॉडेल आहे. यांनी किती खावा, कसं राहावा हे सगळं ज्ञान गीतेत आहे. ती गीता लोकांना समजत नव्हती आणि मग भगवंतानी गीता लिहिली. नंतर एकनाथांनी भागवत लिहिलं. भागवतही लोकांना कळणार. ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लोकांना कळणार. तुकारामाने गाथा लिहिला. तुकारामाचा गाथाही लोकांना कळणार. मग रामदास स्वामींनी दासबोध लिहिला. दासबोध जैशाची तैसे व्हावे, समयाची सादर असावे, धटाची धट, उद्धटाची उद्धट. शिवाजी महाराजांना सांगितलं, तुझ्या विरुद्ध जे मुसलमान असतील त्यांना शिक्षा कर, पण तुझ्या बाजूनं असेल त्यांचं रक्षण कर. असा उपदेश या बाकीचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. पण गीता, भागवत, गाथा आणि दासबोध याच्यामध्ये माणसांना कसं जगावा, कसं राहावा, कसं वागावा हे ज्ञान दिलेले. म्हणून जीवनात आल्यानंतर माणसांनी एकनाथ, भागवत, गीता, ज्ञानेश्वरी, तुकारामाचा गाथा, दासबोध हे आपण स्वतः वाचून आपल्या मुलाबाळांना जर ते विचार दिले तर मुलाबाळांना चांगली संस्कृती लागेल, चांगले विचार येतील. म्हणून आज ही कृष्णमोंदे जगद्गुरू, कृष्णांना जगाला जगण्याकरता काय दिला असेल तर गीता. म्हणून पाश्चात्य लोकांनी हा गीता ग्रंथ घेतला आणि गीतेवरती अनेक संशोधनं झाली. टेलिफोन, रेडिओ, मोबाईल, विमानं हे सगळे शोध गीतेमधूनच लागलेले. म्हणून गीता ही माता म्हटली गेलेली. गीता जयंती साजरी केली जाते. आजपर्यंत कोणत्या पुस्तकांची जयंती नाही. जयंती म्हणजे तेच विचार आहे, ते आज पूर्वी होते, आजही आहे आणि पुढे राहणार आहे. मानवाला जगण्याकरता जे विचार असेल ते गीतेत आहे. म्हणून आपल्या मुलाबाळांना गीतेचे विचार हे आपण घेऊन आणि त्यांना दिलेच पाहिजे. म्हणून गीता ग्रंथ, म्हणून भगवंताला कृष्णमोंदे. आज गुरुपौर्णिमा झाली. आज घरोघर गुरु झालेत. पण गुरु जर म्हटलं तर कृष्णमोंदे जगद्गुरू. जगाला विचार देण्यासारखे गीत्यासारखा जे जीवनग्रंथ जगात कोणताच नाही. म्हणून या कृष्ण जन्म साजरे करणं, गोकुळाष्टमी साजरा करणं म्हणजे कृष्णाने दिलेले विचार, कृष्णाने दिलेली गीता मी स्वतः घेईन आणि ते विचार घरोघर देईन. त्या अर्थानं खरी गोकुळाष्टमी साजरी केल्याचं पुण्य मिळणार आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण संकल्प करूया आणि गीतेचे विचार स्वतः घेऊन दुसऱ्यापर्यंत नेऊया आणि खरी गोकुळाष्टमी साजरी करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.
भाऊ, या बाहेर लाल डबकीत कोणतं औषध आहे रे? लाल डबकीत कोणतं औषध आहे? हं? ती बाहेर मानली डबकीत आहे, कोणतं औषध आहे म्हणलं? लाल औषध आहे, तणनाशक आहे काय? कोणतं? ते काय आणलं ते? ते डोंगरीत आहे काय? आणि हे आणलं हे वेगळं आहे ना माझं. हे केव्हा आणेल त्यांना हे? कोण आणलं? हो. गार लागलं होतं घरी. किती वेळेला? 4. Mm-hmm.